नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण ईश्वराला धन्यवाद करूया। तर हे जे आपण ऐकतोय ते आहे सोनाली भालेराव या ताईंचं। तर छान असे उपदेश त्यांनी सांगितले एका प्रतिलिपी ॲपवर। तर मी फक्त इथे वाचून दाखवते, कारण स्वतःचे अनुभव उपदेश इतरांनाही सांगणं खूप चांगलं असतं। मला ते चांगलं वाटलं म्हणून मी त्या ताईंचं इथे सांगते। तर हे ईश्वरा, कोणताही अर्ज केला नव्हता की कोणाची शिफारस नव्हती, असे कोणतेही असामान्य कर्तृत्वही नाही, तरी डोक्याच्या केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत 24 तास तू रक्त फिरवतोस, जिभेवर नियमित अभिषेक करतोस, अखंडपणे तू माझे हृदय चालवतोस। तुला कोटी कोटी धन्यवाद। चालणारे कोणते यंत्र तू फिट करून दिले आहेस रे देवा। पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेश वाहन करणारी प्रणाली कोणत्या अदृश्य शक्तीने चालते काही समजत नाही। हाडामासामध्ये तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे याची मला मागमूसही नाही। हजार हजार मेगापिक्सेलवाले 2-2 कॅमेरे अहोरात्र सगळीकडे टिपत आहेत, याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद। 10,000 हजार टेस्ट करणाऱ्या जीभ नावाचा टेस्टर आणि अगणित संवेदनांची जाणीव करून देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची आवाज निर्मिती करणारी स्वर प्रणाली आणि फ्रिक्वेन्सीचे कोडिंग डिकोडिंग करणारे कान नावाचे यंत्र दिले, याबद्दल कोटी कोटी धन्यवाद। 75% पाण्याने भरलेला शरीररूपी टँकर आणि हजारो छिद्रे असतानाही कुठेही लीक होत नाही। स्टँडशिवाय मी उभा राहू शकतो। गाडीचे टायर झिजतात पण पायांचे तळवे कधीही झिजत नाही। अद्भुत अशी तुझी रचना, त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद। सांभाळणे, स्मृती, शक्ती, शांती हे सर्व देवा तू देतोस। तूच आत बसून शरीर चालवतो। अद्भुत आहे सर्व, अविश्वसनीय, अनाकलनीय, म्हणजे ज्याचे आकलनही करू शकत नाही असे। अशा शरीररूपी मशीनमध्ये कायम तूच आहे याची जाणीव करून देणारा सोहम देवा, तू असा काही फीड बसवला आहे, आणखी काय तुझ्याकडे मागावं। तुझ्या या जीवाशिवाच्या खेळाचा, निखळ निस्वार्थी आनंदाचा मी नेहमीच वाटेकरी राहीन, अशीच सद्बुद्धी मला दे। त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद। तूच हे सांभाळतो आहे याची मला जाणीव सदैव राहू दे। रोज क्षणोक्षणी कृतज्ञतेने तुझा ऋणी असल्याचे मला स्मरण चिंतन व्हावे, हीच तुझ्या चरणी कोटी कोटी प्रार्थना। तुला कोटी कोटी धन्यवाद। हे ईश्वरा, या शरीररूपी देहातून तुझेच चिंतन होऊ दे, असे तुला प्रार्थना कर। श्री स्वामी समर्थ।